ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही, लोकसभेची संसदेची निवडणूक आहे। या देशाची राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली। तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे, आपल्याला बदल करायचा आहे, आपल्याला बदल करायचा आहे, काही बिलं आणायची, काही नवीन नियम करायचे, तेवढा मोठा माणूस तिथे गेला। सर्वप्रथम सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। पर 2 दिवसापूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशभरात अत्यंत हर्षोल्लासात साजरी करण्यात आली। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवसाचा जल्लोष केला, पण पंकजाताई मुंडे भाजपच्या पदाधिकारी माजी खासदार यांनी एक अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे भर सभेमध्ये की लोकसभेचं संसदेचं इलेक्शन आहे आणि ह्या लोकसभेच्या संसदेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला संसदेत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आहे त्यामध्ये बदल करायचा आहे। मला एवढं सांगायचं आहे पंकजाताईंना, ज्या संविधानाने तुम्हाला अधिकार दिला एक महिला असताना, तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही म्हणता मोठा बदल करायचा आहे, मोठा माणूस पाहिजे तिथे जायला आणि तो बदल करायला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा आतापर्यंत कोणीही मोठं झालेलं नाही आणि भविष्यातही होणार नाही। पंकजाताई मुंडे यांना मला सांगावंसं वाटतं, तुम्ही एक महिला असताना तुम्ही संसदेत ज्या पद्धतीने आवाज उठवता किंवा न्यायासाठी लढता किंवा कोणतीही बाजू मांडता आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे, तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही भर सभेमध्ये म्हणता की घटना बदलण्यासाठी आम्हाला त्या संसदेत जायचं आहे। याचा मी जाहीर निषेध करते। आज देशभरात या गोष्टीमुळे अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण हे इलेक्शन प्रक्रिया चालू आहे आणि इलेक्शन प्रक्रियामध्ये निवडणूक चालू होण्याच्या आता सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये सुरुवातीच्या घडामोडीमध्ये तुमचं हे वक्तव्य हे कुठेतरी तुम्हाला 100% धोक्यात आणणार आहे आणि मी माझ्या वतीने सांगते की भाजपनी पंकजाताई मुंडे ह्या भाजपच्या कार्यकर्ता पदाधिकारी किंवा खासदार आहेत, पण या भाजपने आतापर्यंत देशाचं पूर्णपणे वाटोळं केलेलं आहे। सरकारी नोकऱ्या मुलांना ठेवलेल्या नाही, मुलांचं शिक्षण हे अत्यंत एवढ्या बिकट परिस्थितीतून महाग केलंय की त्यांना शिक्षण घेणं ही कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्य राहिलेलं नाही। आता राष्ट्रीय संपत्तीची विल्हेवाट लावली, सरकारी नोकऱ्या आमच्या गायब केल्या, आमचे कामधंद्याचे जे सोर्स होते ते पूर्णपणे तुम्ही गुजरातला नेऊन ठेवले। तुम्ही महाराष्ट्रात अशा कोणत्या विकासाच्या गोष्टी केल्या आहेत त्या आम्हाला सांगायला हव्यात। आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये भाजपचा एखादा उमेदवार जर आमच्या दारात मतदानासाठी वोटिंगसाठी आला, वोट द्या म्हणताना, आम्ही त्याला पळून मारू। एवढं असताना आज घटनेने एवढा अधिकार महिलांना दिला आणि तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अपमान करत, बाबासाहेबांचा अपमान करत तुम्ही घटना बदलण्याच्या बाता करता, हे किती अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत, खेदजनक आहे आणि उद्रेक होणाऱ्या गोष्टी आहेत ह्या। हे आंबेडकर समाजातली लोक, आंबेडकरवादी हे थोडंही सहन करणार नाहीये। आज मनुस्मृती ज्या मनुस्मृतीने तुम्हाला महिलांना कोणताही अधिकार दिला नव्हता, तुम्हाला गुलामी पत्करावी लागली होती, 4 भिंतीच्या आत तुम्हाला चूल आणि मूल सांभाळण्याचं फक्त तुम्हाला काम होतं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला त्या चुलीतनं आणि त्या मुलातनं या 4 भिंतीच्या बाहेर काढून तुम्हाला स्वातंत्र्य दिलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, शिक्षणाचा अधिकार दिला, संविधानात तुम्हाला पुरुष समानतेचा महिलांना अधिकार दिला। एवढा अधिकार दिला असताना तुम्ही घटना बदली करण्याच्या बाता मारता पंकजाताई। तुम्हाला थोडी तरी या दिलेल्या संविधानाने थोडी तरी तुम्ही त्यांच्या प्रती कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करायला हवी, पण तसं नसताना तुम्ही भर सभेत म्हणता की घटना बदलायच्या आहेत आणि त्यासाठी आम्हाला संसदेत जायचं आहे। भाजपचा अजेंडाच आहे, RSSचा अजेंडाच आहे हे संविधान पूर्णपणे हे करण्याचं, संविधानामध्ये बदल करण्याचा आणि संविधान मिटवण्याचीच काम हा भाजप आतापर्यंत करत आलेला आहे। पण
तुमचा हा अजेंडा आंबेडकरवादी संघटना, आंबेडकरवादी कार्यकर्ता हा कधीच होऊ देणार नाही। तुमच्या ज्या कोणत्याही या ठरलेल्या गोष्टी आहेत किंवा तुमचा अजेंडा आम्ही कधीच पूर्ण करू देणार नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा श्वास आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान ह्याचे आम्ही रक्षक आहोत। आम्ही संविधान कधीच मिटू देणार नाही। तुम्ही बोलून गेलात, तुमच्या तोंडात खरं आलं, जो अजेंडा होता तो तुम्ही 4 भिंतीत आतापर्यंत बोलत होता तो भर सभेतून बाहेर आला की तुम्हाला ते संविधान बदलायचं आहे, म्हणून तुम्हाला ते संसदेत जायचंय। या जनतेनेही लक्षात ठेवावं, तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करून तुम्ही ह्या वेळेला मतदान करा। भाजप सारखे, RSS सारखे जर हे पक्ष जर येत असतील, तुमच्या मुलांचं भवितव्य धोक्यात आणत असतील, तर तुम्ही त्यासाठी स्वतः कोणाला मतदान करायचे हे तुम्ही ठरवा। बाबासाहेब म्हणालेत की तुमच्या मताची किंमत ही मीठ मिरची इतकी समजू नका। ज्या वेळेला तुम्हाला त्याचं सामर्थ्य कळेल तेव्हा ते विकत घेऊ पाहणारे इतके कंगाल कोणीच नसेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला, तुम्हाला राजा निवडण्याचा अधिकार बाबासाहेबांनी मतदानातून दिलेला आहे। तो अधिकार योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला तुम्ही गाजवा, हे जनतेला माझे हात जोडून विनंती राहील। कारण आताच्या इलेक्शनमध्ये, 2024च्या इलेक्शनमध्ये जर भाजप हा संसदेत गेला, हे संविधान मिटवण्याची कामं ही पूर्णपणे करणार आहे। कारण आता थोडंफार हे गोष्टी झालेल्या आहेत, 10 वर्षात ह्या गोष्टी त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत। आणि आताही आपण जर जनता म्हणून, एक या देशाचे दक्ष नागरिक म्हणून जर जागरूक झालो नाही, तर मुलांच्या भविष्याचं वाटोळं करण्यात आपलाही तेवढा सहभाग असेल। आमचे भारतीय सैनिक मारले जातात, मणिपूर सारख्या जिल्ह्यामध्ये नग्न दिंडी काढल्या जातात महिलांच्या, तेव्हा हे सरकार कुठे जातं? महिलांना नग्न करून फिरवलं जातं। भारतीय सैनिकांच्या महिला आहेत त्या, म्हणजे आमची रक्षा करणारा तो भारतीय सैनिक आज तिथे तटस्थ उभा आहे, म्हणून आम्ही आज सुरक्षित आमच्या देशामध्ये इथे तिथे फिरू शकतो। आणि त्या आमच्या बांधवांच्या महिला सुरक्षित नाही। त्यामुळे विचार करा, तुम्ही विचार करा, पहिला जनतेने विचार करायला पाहिजे, इलेक्शनच्या वेळेला तुम्ही कोणाला मतदान करणार आहात आणि आपण जो उमेदवार निवडून देणार आहे तो खरंच आपला आवाज त्या सभेमध्ये गाजवेल की नाही याची शाश्वती तुम्ही घ्या। आणि पंकजाताईंनी जे वक्तव्य केले, उद्रेकजनक वक्तव्य केले भर सभेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना बदलण्यासाठी आम्हाला संसदेत जायचं आहे, याचा मी जाहीर निषेध करते। आणि पंकजाताई यांनी जाहीर माफी मागावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काल परवा झाली असताना बाबासाहेबांबद्दल एवढं उद्रेकजनक, संतापजनक वक्तव्य त्यांनी जे केलं आहे, त्याबद्दल त्यांनी आंबेडकरवादी समाजाची नाही तर संपूर्ण देशातील प्रत्येक नागरिकाची माफी मागावी। कारण या देशाचं संविधान देणारा तो बाप आहे, म्हणून त्यांनी जाहीर माफी मागावी त्यांच्या वक्तव्याबद्दल। तुम्ही एक महिला असून जर ह्या गोष्टी बोलत असाल तर आम्हाला लाज वाटते। तुम्ही त्या सभेमध्ये जाऊन तुम्ही फक्त मुख्याची भूमिका निभावणार, आणि अशी लोक आम्हाला नाही पाहिजेत। आम्हाला तिथे जाणारा वाघच पाहिजे, जो आमच्या हक्क अधिकारासाठी लढणारा असेल। तिथे माना टाकणाऱ्या मांजरासारखी अवस्था नाही झाली पाहिजे आमच्या।